इक्विलिब्रियाच्या पॉइंटमध्ये आपण शेवटच्या भागामध्ये सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट याविषयी आपण टर्म पाहिले. एक प्रामुख्याने आपण असं सांगितलं, विरघळलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तो सॉल्यूट असतो त्याला आपण सॉल्युबिलिटी असं म्हणतो. पण बेसिकली काय केलं आपण, त्याची व्याख्या करत असताना सांगितलं की एका कुठलाही ज्याची आपल्याला सॉल्युबिलिटी चेक करायची आहे तर 1 लिटर त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन करायचं आणि त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये त्याचे किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत त्या टेम्परेचरला त्याला त्याची सॉल्युबिलिटी म्हणायची. मग व्याख्या कशी केली आपण, the number of moles of solute present in 1 liter of its saturated solution when at a given temperature is known as solubility. आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी मध्ये आपण वेगवेगळे रिलेशन्स पाहिले, जसं की BA टाइप ऑफ सॉल्ट मध्ये KSP बरोबर आहे A स्क्वेअर, BA2 किंवा B2A टाइप ऑफ सॉल्ट मध्ये KSP बरोबर आहे. जेव्हा आपण नॉर्मल भागामध्ये येतो तेव्हा आपण त्याचा 4s³ च्या भागामध्ये गेलो. ज्या वेळेला आपण BA3 प्रकारचा सॉल्ट पाहिला तेव्हा KSP बरोबर आहे 27 e⁴ असं रिलेशन पाहिलं आणि याच रिलेशनवर आधारित सॉल्ट कुठल्या प्रकारचा आहे यावर आज न्यूमेरिकल सेक्शन्सला आपल्याला जायचं आहे. हा न्यूमेरिकल सेक्शन दिस रिलेशन बिटवीन सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्टवर डिपेंड आहे. आता लक्ष द्या, मी 2 न्यूमेरिकल्स इथे लिहिलेले आहेत, जसे होतील तसे आपण एक एक चेक करूया. त्यामधला पहिला आहे द सॉल्युबिलिटी ऑफ AgBr, म्हणजे आपल्याला दिलेला सॉल्ट आहे AgBr, त्याची सॉल्युबिलिटी आहे 1.28 × 10⁻⁻⁵. तर आपण त्याचा डाटा लिहून घेऊ. S = 1.28 × 10⁻⁻⁵ मोल पर डेसिमीटर क्यूब. कॅल्क्युलेट द सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आता तुम्हाला जर तो BA, तो BA2, तो B2A, तो BA3, तो B2A3, तो B3A2 या प्रकारचा कुठला सॉल्ट हे लक्षात येत नसेल तर एक सिंपल भाग आहे, तुम्हाला KSP काढावयाचा आहे. कारण KSP आणि त्यामधलं रिलेशन तुम्हाला असं कन्फ्यूज होत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तो तुम्ही काय करायचा, हा सॉल्ट घ्यायचा हा AgBr. आता डिसोसिएशन अथवा आयोनायझेशन ही काही तुमच्यासाठी अवघड प्रक्रिया नाहीये. आता हा BA टाइप ऑफ सॉल्ट वाटल्यास रिलेशन लक्षात नाही आलं तर हा S आणि हा S आणि देयरफॉर KSP = S², हे त्या दोघांमध्ये असणारं रिलेशन. हे पहा, या वेळेला तुम्हाला प्रॉपर्टीज आपण चेक करत असताना तुम्हाला या पद्धतीने द्यायच्या तर द्या, अथवा तुम्ही याच्या ऐवजी Ag कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस * कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br- असं देखील त्याला दाखवू शकता आणि दाखवता येतं. आपल्याला हा सिंपल प्रॉब्लेम आहे. KSP = S ची व्हॅल्यू आहे 1.28 × 10⁻⁵ होल स्क्वेअर. मग 1.28 स्क्वेअर × 10⁻⁵ स्क्वेअर = KSP. इथे आपल्याकडे लॉग टेबल मध्ये स्क्वेअर तुम्ही डायरेक्ट पाहू शकता किंवा 2 × log(1.28) या रिलेशनने देखील आपण हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर आपण 1.28 जो आहे याचा स्क्वेअर पाहूया. 1.28 चा स्क्वेअर आहे 1.638 into हा 10⁻⁵ आणि हा झाला 10⁻⁻10. हा आला त्याचा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. अतिशय सोप्या प्रकारचा न्यूमेरिकल अशा पद्धतीचा 2 मार्काला विचारला जातो. सॉल्युबिलिटी दिलेली असेल तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट जो आहे हा आपल्याला काढायला विचारतात. सॉल्ट घ्यायचा, त्या सॉल्टचं डिसोसिएशन करायचं अथवा आयोनायझेशन करायचं, त्यानंतर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी यांच्यामध्ये रिलेशन पाहायचं. ते कन्फ्यूज होत असेल तर सॉल्टचे आयन डायरेक्ट घ्यायचे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आणि कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला तो भाग लक्षात येईल. व्यवस्थित स्टॉप करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. न्यूमेरिकल सेक्शनचा पहिला भाग. आता आपण या भागासारखी प्रॅक्टिस नाही,
प्रॉब्लेम मध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला घरी सोडवत असताना अडचण येणार नाही. आता दुसरा जो भाग आहे याच्यासारखाच पण याच्यापेक्षा थोडासा वेगळा, किंचित वेगळा आहे. बघा आता, the solubility of lead sulfate is 3.03 into 10 to the power minus 5 kilogram per decimeter cube. लक्ष द्या. कॅल्क्युलेट द सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. तर आपल्याला डाटा दिलेला S बरोबर आहे 3.03 into 10 to the power minus 5 किलोग्रॅम पर डेसिमीटर क्यूब. थोडंसं की नाही एखादा भाग दिल्याच्या नंतर आपल्याला थोडं लक्षात आलं पाहिजे की काहीतरी याच्यामध्ये चेंज आहे. आपण वर मोल पर डेसिमीटर क्यूब घेतलं, इथं किलोग्रॅम पर डेसिमीटर क्यूब घेतलं. आणि विशेष म्हणजे मोलार मास जे आहे हा लीड सल्फेट जो आहे PbSO4 याचं 303 ग्रॅम हे तुम्हाला मोलार मास दिलेला आहे. हे पॉइंट लक्षात ठेवायचे कधी पण ज्या वेळेला आपल्याला हा भाग वापरायचा आहे. मग आता आपल्याला एक नॉर्मल पद्धतीने हा भाग लक्षात आला पाहिजे की केवळ साधी सिंपल सॉल्युबिलिटी आपल्याला दिलेली नाही, तर आपल्याला सॉल्युबिलिटी इन द फॉर्म ऑफ वेट, सॉल्युबिलिटी इन द फॉर्म ऑफ मास आपल्याला दिलेला आहे. वी शुड कन्वर्ट दॅट सॉल्युबिलिटी इनटू मोल पर डेसिमीटर क्यूब. आणि असं करत असताना अतिशय साधा भाग आहे की हा सॉल्युबिलिटी इन मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आता एक लक्षात ठेवायचा, कधी पण नंबर ऑफ मोल्स म्हणजे हे स्मॉल आहे ना, इज इक्वल्स टू तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिलेलं वेट, त्याला आपण वेट गिव्हन असं म्हणायचं अपॉन ज्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करत आहात त्याचाच मोलार मास. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स कुठल्याही पदार्थाचे कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्याच पदार्थाचे वेट, त्याच पदार्थाचं मास डिवाइडेड बाय त्याचं मोलार मास, याला म्हणायचं नंबर ऑफ मोल्स. मग आपल्या सॉल्युबिलिटी इन मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं, डेसिमीटर क्यूब तर कॉमन आहे. काय चेंज आला, किलोग्रॅमच्या ऐवजी मोल्स. म्हणजेच सॉल्युबिलिटी इन मोल पर डेसिमीटर क्यूब कॅल्क्युलेट करत असताना वी शुड हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच वेट गिव्हन अपॉन मोलार मास. आणि मग वेट गिव्हन अपॉन मोलार मास. कोण आहे आपल्याकडे सॉल्ट PbSO4. वेट गिव्हन आहे का, हो दिलाय. मोलार मास ते पण दिलंय. मग आपण इथे ठेवली व्हॅल्यू 3.03 into 10 to the power minus 5 डिवाइडेड बाय मोलार मास 303. परंतु हा कशामध्ये आहे किलोग्रॅम, हा कशामध्ये ग्रॅम, मग इंटू 10 to the power minus 3 म्हणजे तो किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट झाला. हा झाला आपला पहिला सेक्शन. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे बऱ्याच कॅल्क्युलेट करत असताना लक्ष द्या, 3.03 याला मी कन्वर्ट करतोय 303. कसा येईल बरं हा, हा जर मला कन्वर्ट करायचा असेल तर मला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 100 ऑफ. मला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 10 to the power 2. पण मॅथमॅटिक्स मध्ये एक्स्ट्रा टर्म ही जर आली, प्लस झाली तर मायनस करावं लागेल, मल्टिप्लाय झाली तर डिवाइड करावं लागेल. मग जसं जर मी याला मल्टिप्लाय केलं तर मला डिवाइड देखील करावं लागेल. म्हणजे 100 कटले हा दशांश कसा राहील, मला फक्त डेसिमल चेंज करायचा आहे. मग 3.03 जो आहे या 3.03 चा मी 303 हा भाग असा केला. आणि हा केल्याच्या नंतर आता हा तर मल्टिप्लाय दोघांचं झालं, हा उरला ना, हा उरला 100 और 10 to the power 2 म्हणजे हा आला 303 into 10 to the power minus 2. हे व्यवस्थितपणे लक्ष द्या. डेसिमल सरकवत असताना काय होतं नेमकं, या प्रॉपर्टीचा वापर तुम्हाला त्या पद्धतीने करावयाचा आहे. मला तिथं तो भाग करायचा आहे आणि मग मी जर असं केलं तर हा 303 कसा आहे तो माहिती आहे का, into 10 to the power minus 2. हा पहिलेचा आपला 10 to the power minus 5. हा 303 into 10 to the power minus 3. हे कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. मग हा 303 कटला, हे दोन आणि हे गेले इकडे, कुठे द्या, इकडे पाठवून दिले आपण. -5
आणि हे +3 म्हणजे -2 आणि अशा पद्धतीने काय शिल्लक उरतं लक्ष द्या. आता तो शिल्लक उरलेला जो भाग आहे म्हणजे s इज इक्वल्स टू 1 इंटू हे -2 आणि इथे राहिलेले -2 10 टू दी पॉवर -4 मोल पर डेसिमीटर क्यूब ही त्याची सॉल्युबिलिटी आली. ही सॉल्युबिलिटी मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये आली. आता आपल्याकडे जो लीड सल्फेट आहे हा PbSO4 हा आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये लीड सेल किंवा स्टोरेज सेल मध्ये लीड अक्युमुलेटर मध्ये हा अतिशय महत्त्वाचा पाहायला मिळणार आहे आणि हा डिसोसिएट होतो हा Pb++ आणि हा SO4-. आता NaCl हा Ba प्रकारचा सॉल्ट आहे, AgCl हा Ba प्रकारचा आहे. मग हा पण आहे याच्या पॉझिटिव्ह आयन वर नाही तर नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह 1:1 हा रेशो आहे आणि तुम्हाला त्या स्वरूपात द्या अथवा अशा वेळेला Ksp इज इक्वल्स टू S² और तुम्हाला काय सांगितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb++ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4-. सिंपल. मग तुमच्याकडे S चा फॉर्म आलेलाच आहे Ksp इज इक्वल्स टू 1 into 10 to the power -4 whole square and therefore our last and final answer is 10 to the power -8. आणि अशा पद्धतीनं सॉलिबिलिटी प्रोडक्ट जो आहे हा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्या दोघांमधला डिफरन्स लक्षात आला का मी दोन न्यूमेरिकल सेक्शन घेतले पण दोघांमध्ये हा प्रामुख्याने बदल होता. AgBr च्या वेळेला तुम्हाला सॉल्युबिलिटी ही मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये दिलेली होती आणि लीड सल्फेटच्या वेळेस मात्र ही सॉल्युबिलिटी जी आहे ही तुम्हाला किलोग्राम पर डेसिमीटर क्यूब म्हणजे न्यूमेरिकल सेक्शन सॉल्व करत असताना थीम एकच वापरलेली आहे रिलेशन बिटवीन सॉल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सॉल्युबिलिटी. परंतु सॉल्युबिलिटीचं युनिट जे आहे मोल पर डेसिमीटर क्यूब आणि नेहमीसाठी लक्षात ठेवायचं कुठल्याही पदार्थाचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील वेट गिवन अपॉन मोलार मास. सपोज एक्झाम्पल आपल्याला सांगितलं की 120 grams of NaOH dissolved in 2 liters of solution. Calculate the pH असा आपल्याला विचारला तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर वेट गिवन किती आहे 120 डिवाइडेड बाय मोलार मास नसेल माहित तर सोडियमचं 23 प्लस ऑक्सिजन 16 प्लस हायड्रोजन 1 बरोबर आहे 40 ग्रॅम. 40 ग्रॅम हे NaOH चं मोलार मास आहे डिवाइडेड बाय 40. याचा अर्थ 120 ग्रॅम NaOH म्हणजे किती 3 मोल्स आणि म्हणून त्या मोल सॉल्युबिलिटी मोल पर डेसिमीटर क्यूब या कन्सेप्टचा प्रामुख्याने वापर जो आहे हा आपण या सेक्शन मध्ये केला. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अतिशय सिंपल पार्ट आहे. याच्यात आणखी आपल्याला एक सेक्शन जायचं आहे ज्या सेक्शन मध्ये आपल्याला सॉल्युबिलिटीचं रिलेशन जे आहे हे सिंपल Ksp बरोबर S² च्या फॉर्मॅट मध्ये आपण घेऊ. आता जेव्हा सॉल्युबिलिटीचा तुम्ही विचार केला तेव्हा तुम्ही हे रिलेशन जे मांडलं का इथे तुम्हाला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट पाहायला मिळतोय आणि हा आयोनिक प्रोडक्ट आहे. तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करत असताना ऑलवेज लक्षात घ्या सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल्स टू आयोनिक. ते उर्वरित सेक्शन आपण नंतर चर्चा करू.